मिनी व्लॉग. तर आज मी चाललेली होती सॉन्ग शूटसाठी. तर कसलं शूट होतं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. मग फायनली तिथे मी पोहोचली लोकेशनला आणि लोकेशन असं काय होतं. मग आम्ही सर्वांनी पटपट कॉस्ट्यूम वगैरे चेंज केले आणि माझा जो रोल होता तो होता सईबाईचा, म्हणजे आपल्या संभाजी महाराजांच्या आईचा. तर सॉन्ग होतं हे संभाजी महाराजांवरती. तर मला तो रोल भेटलेला होता आणि मी खूपच हॅप्पी होते की मला तो रोल भेटलेला आहे. आणि ते आम्ही सर्वजण रेडी झालेलो होतो आणि इकडे हा आमचा छोटा संभाजी महाराज होता जो की मस्तपैकी त्याचं खाणं एन्जॉय करत होता. आणि आमचा हा संभाजी महाराज खूप डिमांडिंग होता, म्हणजे त्याला हे पाहिजे, त्याला ते पाहिजे, पूर्ण त्याची डिमांड सगळेजण पूर्ण करत होते. आणि मग इकडे शूट वगैरे स्टार्ट होतं आणि संभाजी महाराज मस्तपैकी फोन घेऊन बसलेले होते. मी त्याला हेच सांगत होते की संभाजी महाराज फोन वापरत नव्हते, तू फोन वापरू नको. आणि मग इकडे गावकऱ्यांचा सीन होता. तर मग इकडे सर्व गावकरी बसलेले होते. मग त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो आणि जेवण आमचं 1 वाजता झालेलं. 1 वाजता घेतलेला होता ब्रेक. मग ब्रेकमध्ये आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि खूप भारी वाटत होते. सर्व गावकरी असे पंक्तीला बसलेले होते आणि आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग गावकऱ्यांचा सीन होता. आणि इकडे तुम्हाला माझी मामी दिसतच असेल की माझ्या मामीलाही तो छोटासा सीन भेटलेला होता गावकऱ्यांच्या याच्यासाठी. तर इकडे पहिले महिलांचे एक्सप्रेशन वगैरे ते कॅप्चर करत होते त्या सॉन्गसाठी. मग नंतर त्यांनी जेंट्सचे सुद्धा घेतले आणि हे सॉन्ग गायलेलं होतं चंदन कांबळे यांनी. सो तुम्ही त्यांना ओळखतच असेल, ते बेस्ट सिंगर आहेतच. त्यांचे भरपूर गाणे हे व्हायरल आहेत आणि हे महाराजांचं सॉन्गसुद्धा त्यांच्या आवाजात आहे. तर मी जेव्हा पण गाणं येईल ना तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल, तर तुम्ही हे वालं गाणं नक्की बघा. कारण की याच्यामध्ये जो पोवाडा आहे तर तो ज्यांनी म्हटलेला आहे ना, हे याच्यामध्ये त्यांनी इतकी भारी ॲक्टिंग केलेली आहे. तर हे होते ते जे की बॅक साईडनीच त्यांचा व्हिडिओ आलेला आहे, फ्रंटनी नाही आलेला. पण खरंच सांगते त्यांची ॲक्टिंग इतकी भारी होती, म्हणजे जे पोवाड्याचे लिरिक्स होते ना ते इतके भारी होते. मी गाणं आल्याच्यानंतर तुम्हाला नक्की सांगेल, तर तुम्ही तेव्हा नक्कीच गाणं बघा. आणि आमच्या शूटला पूर्ण पहाटपर्यंत शूट चालू होतं. पहाटेचे वाजलेले होते आमचे तरी पण 6:30 वाजलेले होते. म्हणजे पूर्ण नाईटमध्येच आमचं शूट झालेलं होतं. मग पॅकअप वगैरे इथे डन झालेलं होतं. मग सर्वांना बाय बाय केलं आणि मग आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. मग त्यांनी कार केलेली होती, मग आम्हाला घरी वगैरे त्यांनी ड्रॉप केलं. सो आजसाठी एवढंच गाईस. भेटूया आपण नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या. बाय.